म्हणजे ज्या महिला बुरखा परिधान करत नाहीत त्या रिस्पेक्टफुल नाहीत का मग? असं काय आहे का? ॲक्च्युली काय झालंय की महिलांनीच म्हणा हे लोढणं म्हणतात का, त्या अंगावर घेतलेलं की बुरखा वगैरे घातलं तर आम्ही खूप शीलवान आहोत, आम्ही खूप चारित्र्यवान आहोत, अशा पद्धतीचा समज एक समाजामध्ये निर्माण केला जातो. आणि समजा मग त्याच्यामध्ये एखाद्या महिलेने बुरखा वगैरे नाकारला तर मग ती महिला शीलवान नाहीये, चारित्र्यवान नाहीये, अशा पद्धतीने बोलण्याचे देखील प्रकार जे आहेत ते केले जातात. मात्र पोशाख हे तुम्ही शीलवान आहात, चारित्र्यवान आहात याचं कुठलंही ते काय प्रमाणपत्र नसतं. ते अशा काय म्हणतात कित्येक महिला खूप साऱ्या महिला या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीश होत्या, पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी या मुस्लिम आहेत आणि त्या कधीही बुरखा घालत नव्हत्या, त्या साडी परिधान करायच्या. ह्याचा अर्थ काय त्यांना काही शील नव्हतं का काय, त्या रिस्पेक्ट करत नव्हते त्यांचे लोक, असं काय होतं का? असं काही नसतं. पोशाख हा तुमच्या स्थानिक संस्कृतीचा भाग असतो. त्या स्थानिक संस्कृतीच्या पोशाखाला जे आहे ते पुढं घेऊन जाणं मला वाटतं ते जास्त उचित असतं. बुरखा वगैरे या सगळ्या गोष्टी या काळामध्ये ॲक्च्युली कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत. या गोष्टी या काळामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकूच शकत नाहीत आणि त्या हळूहळू प्रबोधनाने जे आहेत, प्रबोधनाने, द्वेषात्मक अंगाने नाही, प्रबोधनाने जे आहेत ते बंद केलं पाहिजे, असं माझं मत आहे.